एबीपी माझा. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. डहाणूच्या चारोटीपासून निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा हा मासवण या ठिकाणी पोहोचलाय. जवळपास 40 ते 45 किलोमीटरचं अंतर पार करून हे लाल वादळ मासवणला पोहोचलंय. संध्याकाळपर्यंत हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन देखील केलं जाईल. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच सुरू राहील असं देखील म्हटलं गेलंय. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाच्या दिशेने देखील हा मोर्चा वळवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च हा आता मासवण पर्यंत पोहोचलेला आहे आणि आता हा लॉंग मार्च तो आलेला आहे. आपण बघू शकतो की जवळपास 8 किलोमीटरचं अंतर आहे त्या लॉंग मार्चने पार केलेलं आहे. आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि कार्यकर्ते हे ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत. एकूणच बघाल तर आमदार विनोद निकोल सुद्धा ह्या लॉंग मार्च मध्ये आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. कालपासून चारोटीवरून निघालेला मोर्चा, पायी मोर्चा जवळपास आतापर्यंत 38 किलोमीटर, काल मनोरपर्यंत 30 किलोमीटर आणि हा आता 8 किलोमीटर, अजून 12 ते 13 किलोमीटर आहे. हे अंतर आम्ही येत्या 2-3 तासामध्ये कापणार आहोत आणि पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयाला पोहोचणार आहोत. आमच्या 12 मागण्या आहेत. ह्या मागण्याचे पत्र, परिपत्र आणि निवेदन आम्ही 10 दिवस पूर्वीच जिल्हाधिकारी मॅडम यांना ते आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावर चर्चा होईल हा मोर्चा तिथे पोहोचल्यानंतर. सरकार बार बार अभी नरेगा का कानून को खत्म किया, जिसमें रोजगार 100 दिन देना था, ये सरकार नहीं दे पा रही है. और अभी कह रहे हैं कि जी राम जी का कानून ले आके उसके साथ साथ बिजली का स्मार्ट मीटर, हम देख रहे 3 HP का मोटर जो इस्तेमाल करता है एक महीने में 10,000, 15,000, 20,000 इस तरीके का इलेक्ट्रिसिटी बिल आ रहा है. तो उसके खिलाफ भी जो गुस्सा किसानों में है वो भी आज देखने को मिल रहा है. जर आज जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर अगदी रेल रोको किंवा पुढे मंत्रालयाकडे कूच केली जाईल असा इशारा आता ह्या नेत्यांनी दिला आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. सांगोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकी